पुणे शहरात चाललंय काय, ही परिस्थिती सगळ्या नागरिकांच्या मनामध्ये आहे. आज गेली वर्षभर मी विधानसभेचा लोकप्रतिनिधी झाल्यापासून मी सातत्यानं बोलतो की पुणे शहरामध्ये उडता पांजा व्हायची वेळ आली आणि प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार पुण्यामध्ये अंमली पदार्थामध्ये होतात. याच्यामुळे अनेक अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप आहे आणि पाकिट संस्कृती जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत ह्या पुणे शहरामध्ये मिळणारा अंमली पदार्थ हा थांबणार नाही. ह्या खात्याचे मंत्री माननीय शंभूराजे देसाई ते त्यांचा अण्णा देसाई पण कसाईसारखे ते वागतात आणि कसाईसारखं वागून जर राजपूतांना आम्ही धारेवर पकडलं तर साधी त्यांची चौकशी केली नाही, साधी बदली केली नाही. ते हे सांगतात की आम्ही 50 पब बंद केले. अरे बेकायदेशीर होते, तुम्ही कशाला शाबासकी घेता? हे पुणेकरांनी आवाज उठवल्यानंतर ते बंद झालेत, तुम्ही हे बंद केलेच नाही. आणि जर 1-1:30 वाजल्यापासून जी नियमावली ते बार 3-3, 4-4 वाजेपर्यंत चालतात, ह्याला दोष कोणाला द्यायचा? आणि ह्याचा दोष असेल तर पोलिसांचा असेल, सत्ताधारी लोकांचा असेल. ह्या बारच्या शेजारी माननीय आमदारांचं, भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचं ऑफिस आहे. मग त्यांना हे काही समजत नाही का? हे सगळे गुन्हेगारांना हातात धरून, सगळे बारवाल्यांना हातात धरून पुण्याचं राजकारण करायचं आणि पुण्याच्या इतिहासाला काळिमा लावण्याचं काम ही सगळी मंडळी करतात. आमची मागणी की आता पोलिसांवर लय राहू नये, शाश्वत न राहता पुणेकरांनी रस्त्यावर यावं आणि कायदा हातात घेऊन संबंधित लोकांना शासन. चंद्रकांत पाटील असं म्हणतात की मी पालकमंत्री असताना असे कुठलेही प्रकार समोर आले नव्हते, अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर येतो असं वाटतंय? नाही, चंद्रकांत पाटलाचं लय काय मनावर घेऊ नका. ते पुण्याचे आमदार हे ते ओळख विसरत आहेत. पुणेकरांनी त्यांना निवडून दिलं हे त्यांना माहिती नाही. ह्याच्यावर टोलवण्या करतात. तुम्ही पुणे शहरासाठी काय करणार आहे हे त्यांनी सांगितलं पाहिजे. महत्त्वाचा भाग आहे. त्यांनी उद्या देवेंद्र फडणवीस काय करतात म्हणून काय पुण्यात आपण काही करायचंच नाही का? तर पुणेकर म्हणून पुणेकरांनी तुम्हाला डोक्यावर बसवले, तुम्हाला फुकटची मतं दिली, तुमचा काही संबंध नसताना तुम्हाला मतदान करून आमदार केले. तुम्ही साधी पुणे शहरात निवडून यायच्या अगोदर रक्ताची बाटली सुद्धा कुठल्या नागरिकांना दिली नाही, तरी तुम्हाला लाखाच्या मतांनी लोकांनी निवडून आणलं. याचा विचार करून त्यांनी ह्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. बरं, स्वीकारू नका पण त्याच्यावर टाळू नका. ती जबाबदारी स्वीकारायचं काम जे स्वीकारते आम्ही रस्त्यावर आहोत आणि रस्त्यावरून आम्ही पुणेकरांची दाद मागणार आहे. पुणेकर आता कायदा हातात घ्यायची वेळ आली आणि तो कायदा आम्ही पुणेकरांच्या वतीने घेतल्याशिवाय राहणार. यापूर्वी देखील शंभूराज देसाई या खात्याचे मंत्री आहेत, जे हप्ते घेत असल्याचा आपण आरोप केला होता. त्यानंतर तुमच्यावर हक्कभंग आणू असं त्यांनी सांगितलं होतं. आता काय त्यांना सांगाल? त्या हक्कभंग त्याला आपण काय घाबरत नाही. हक्कभंग ते त्यांनी करावं असे माझे मत आहे आणि देसाईंच्या आशीर्वादाशिवाय हे होतच नाही. राजपूत हा देसाईंचा एजंट आहे आणि हा देसाईंना घरपोच पाकिट पुरवण्याचं काम हा राजपूत करतो. कारण जर आम्ही एवढे जर आरोप करत असेल तर राजपूतची साधी चौकशी सुद्धा झाली नाही किंवा त्याला बदली सुद्धा झाली नाही. म्हणजे याचा अर्थ की देसाईंचा वरद असतंय. ते पोपटासारखे आता किती बाता करू द्या, त्या काय खोट्या आहेत. हा हे प्रचंड पैसा यांच्या घरामध्ये जातो. ह्या पैशातून यांना राजकारण करायचं, गुन्हेगारी पोचायची आणि राजकारण करायचं म्हणून यांचा वरद असते. आणि याच्यामध्ये दोषी तर देसाईच आहे. देसाई हाच कसाईसारखा वागतो. त्यामुळे कसाईंनी पहिला राजीनामा दिला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शंभूराज देसाई यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करतात. अहो, हे काय राजीनामा देणार? ते खुर्चीसाठी लढतायत, खुर्चीसाठी एवढं चाललंय. खुर्चीसाठी ते पैसे जमा करतात आणि हे काय राजीनामा देणार आहे? यांना नागरिकांनी यांना घरी बसवलं पाहिजे. सुरुवात झाली, थोड्या दिवसात अजून होईल.